जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी मानसी। पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। परभणी येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर ठेवण्यात आलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची एका माथेफिरूने तोडफोड करून विटंबना केल्यामुळे समस्त आंबेडकर समाजाच्या भावना दुखावल्या असून या घटनेचा राज्यभरात ठिकठिकाणी निषेध नोंदवला जात असून कोपरगाव सकल आंबेडकर समाजाच्या वतीने आज तहसील कार्यालयावर मोर्चाने निवेदन देण्यात आले। तसेच या प्रकरणाचा निषेध नोंदवण्यात आला असून आरोपीला कठोर शिक्षा व्हावी तसेच या घटनेमागचा मास्टरमाइंड शोधावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। यावेळी भीम सैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली। घटना गंभीर आहे, कारण संविधानाची प्रतिकृती आहे। संविधानाला आत्मा मानणारी आमची जमात आहे। नरेंद्र मोदी संविधानासमोर नतमस्तक होता। संसदेत सांगता देशाचा ग्रंथ कोणता असेल तर संविधान आहे। भगवद्गीता नाही, कुराण नाही, बायबल नाही, बुद्ध आणि त्यांचा धम्म नाही। पंतप्रधान सांगता देशाचा ग्रंथ कोणता असेल तर तो संविधान आहे। सुपा औद्योगिक वसाहतीत उद्योजकाला अमानुष मारहाण झाली असून मारहाणीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे। या प्रकरणी 6 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गुरुवारी सकाळी जखमी दिनेश प्रबोध उरमुडे या सुपा औद्योगिक वसाहतीत 6 व्यक्तींनी अमानुषपणे मारहाण केली। सदर व्यक्तीस 5 ते 7 जणांनी लाथाबुक्क्या लाकडी दांडक्याने मारहाण केली। या मारहाणीत सदर व्यक्ती गंभीर जखमी झाली असून त्याच्यावर पारनेर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे। याबाबत प्रमोद उरमुडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। राज्यात गाजलेल्या नगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील वकील दाम्पत्य खून प्रकरणाची 3ऱ्या दिवशी सुनावणी अहिल्यानगर येथील न्यायालयामध्ये झाली। सरकारी पक्षातर्फे या घटनेतील माफीच्या साक्षीदाराची पुन्हा न्यायालयासमोर तपासणी झाली। पोलिसांनी आपल्याला कोणत्याही प्रकारचे काहीही लालूच दाखवली नाही, तसेच मी कोणाच्याही दबावाला बळी न पडता माझ्या मनाने कबुली जबाब दिला आहे असे माफीचा साक्षीदार हर्षल ढोकणे यांनी ठामपणे न्यायालयासमोर स्पष्ट केले। दरम्यान या खटल्याची पुढील सुनावणी 6 जानेवारी रोजी ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे। साईबाबांच्या समाधीपर्यंत हार फुले गेली पाहिजे अशी देशातील संपूर्ण साई भक्तांच्या मनात आस्था होती। साई भक्तांच्या मनातील श्रद्धा व त्यांच्या प्रार्थनेने हार फुले पुन्हा साई समाधी मंदिरात चालू झाले, याचा मला मनस्वी आनंद आहे। तालुक्यातील सर्वसामान्य फूल उत्पादक शेतकऱ्यांचा प्रपंच पूर्णपणे यावर अवलंबून होता। त्यासाठी समाधानकारक दिवस राहील आणि साईबाबांच्या आशीर्वादाने हार फुले कायम चालू राहावे अशी साईचरणी प्रार्थना केल्याचे स्पष्टोक्ती डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिली। मंगळवारी रात्रीच्या वेळी गस्त घालत असताना शिर्डी पोलिसांनी 14 लाखांचा गांजा, 12 लाखांची 4 चाकी वाहन व मोबाईल असे 26,53,000चा माल जप्त करत गांजाची वाहतूक करणाऱ्या व्यक्तींना ताब्यात घेऊन मोठी कारवाई केली आहे। शिर्डी परिसरात जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे व अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली वेळोवेळी नाकाबंदी केली जात आहे। जिल्ह्याची खबरबातमध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU, किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850200017। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। दुष्काळी महाराष्ट्राच्या पाण्यासाठी जास्त काम करणार असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले। दिनांक 12 डिसेंबर रोजी पद्मश्री पोपटराव पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या निवासस्थानी मेघदूत बंगल्यावर भेट घेऊन मुख्यमंत्रीपदी नेमणूक झाल्याबद्दल अभिनंदन केले व सत्कार केला। त्यावेळेस मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आपल्याला आगामी 5 वर्षात ग्रामीण व दुष्काळी महाराष्ट्राच्या पाण्यासाठी जास्त काम करायचे आहे। त्यासाठी आपल्या जलसंधारण व ग्रामीण विकास क्षेत्रातील अनुभव निश्चित उपयोगी पडेल। त्यासाठी आपणाकडून पूर्णवेळ सहकार्याची अपेक्षा ठेवतो असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे।
कुकडीच्या डाव्या कालव्याला आवर्तन सोडल्याने लाभधारक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे। तसेच आमदार काशीनाथ दाते यांनी शब्द पाळल्याने शेतकऱ्यांनी धन्यवाद व्यक्त केले। कुकडी डावा कालवा लाभधारक परिसरात कांदा पिकाची लागवड सध्या मोठ्या प्रमाणावर सुरू असल्यामुळे पाण्याची टंचाई जाणवू लागली होती। त्यामुळे लाभधारक शेतकऱ्यांनी आवर्तन सोडण्याची मागणी आमदार काशीनाथ दाते यांच्याकडे केली होती। वारकरी संप्रदायामध्ये जात धर्म काही नसून सर्व समान आहे। वेगवेगळ्या समाजातील संतांनी बंधुभाव आणि मानवतेचा संदेश आपल्या सगळ्यांना दिला आहे। हेच काम वारकरी संप्रदायाच्या ज्ञान यज्ञातून होत असून ही थोर परंपरा पुढे नेण्याचे काम सप्ताहामधून होत असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले। साकूर येथील ब्रह्मलीन माणिक गिरी व बिरोबा महाराज देवस्थान यांच्या वतीने आयोजित अखंड हरिनाम सप्ताहात ते बोलत होते। राहुरी वन विभागाचा कारभार चांगलाच वादग्रस्त ठरत आहे। एकीकडे वनराई वृक्षतोडी करणाऱ्यांकडून नष्ट होत असताना दुसरीकडे बिबट्याचे राजरोस दर्शन घडत आहे। वरवंडी येथील 4 वर्षीय चिमुरड्याचा बळी गेल्यानंतर काही दिवसातच वन विभागाने बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद केले होते। त्यानंतर पुन्हा ताराहाबाद येथील रुद्र सचिन गागरे या 6 वर्षीय चिमुरड्याला बिबट्याच्या तावडीतून वडिलांनी सुखरूपपणे सोडवले। घटनेनंतर जागे झालेले वन विभागाने 2 दिवसात बिबट्याला जेरबंद केल्याची माहिती समोर आली आहे। श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव शिवारातील काटेस्वामी आश्रमाजवळील प्लॉटवर उभे केलेल्या 4 चाकी वाहनामधून डिझेल चोरून नेल्याची घटना घडली आहे। जेसीबी, जनरेटर ट्रक, 2 कॉन्क्रीट ट्रक अशी 4 वाहने उभी करण्यात आली होती। अज्ञात चोरट्यांनी रात्री 12 ते 2च्या दरम्यान 4ही वाहनातून सुमारे 370 लिटर डिझेल चोरून नेले। चालक प्रतीक सुनील चोंबे यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जिल्ह्याची खबरबातमध्ये इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।